4 ते 6 साठी सूचना सोबतच्या आकृतीवरील पुढील प्रश्नाची उत्तरे द्या। आकृतीतील सर्व बाजूंनी बाहेरून रंगवले तर फक्त दोन पृष्ठांना रंग दिलेला आपल्याला असे रंगीत तुकडे ओळखायचे। आता दोन पृष्ठांना रंग कुठं असेल पहा, या कोपऱ्यावरचा एकही असू शकत नाही, हे कारण इथं तिन्ही विज्ञानिका बाजू असणार आहेत, या पण कोपऱ्याला, या पण कोपऱ्याला, या पण कोपऱ्याला, इथे नसणार आहे। ठीक आहे, कुठंच नसणार आहे का, तर तिन्ही बाजूलाही असणार आहे। आपल्याला कोणतं पाहिजे, फक्त दोन मध्ये असणार बघा, हा एक ठोकळा इथं दिसतो, हा एक इथं दिसतो, बरोबर आहे, या भागाला आणि या भागाला, या भागाला आणि या भागाला। ठीक आहे, आता पुढून नाही का इथं पण असंच असणार आहे, 1 2 म्हणजे किती झाले, दोन, हे दोन आणि हे दोन, 4 झाले, बरोबर आहे, दोनच पृष्ठांना असणार। आता इथं पहा 1 2 3 4। आता कल्पना करा हे 4 आहेत, हे 4 पुढे जसे आहेत पाठीमागून सुद्धा 4 असणार आहेत, हे 4 झाले, हे 4 आणि पलीकडून 4, 4 आणि 4 किती झाले, 8 झाले। ठीक आहे, 4 आणि 4 8। आणि आता इकडे बघा, हे जसे पुढून 2 आहेत तसे पलीकडून सुद्धा हे 2 असणार आहेत, 2 2 4, बरोबर आहे। मग आता बघा 8 4 4 किती झाले, 16 आहे का ऑप्शन, 16 लक्षात आलं, बरोबर आहे की चुकलं, पुन्हा सांगू एकदा, हे बघा, हे दोन भाग हेच पाठीमागून असणार आहे। ठीक आहे, हे 4 झाले, अजून हे दोन आणि पाठीमागून असेच राहणार आहेत, म्हणजे 2 2 4 आणि हे 2 2 4। आता मनातला प्रॉब्लेम येते, कुठं आहे सर, कुठं या लागले, हे 1 2 3 4, हे 4 आणि पाठीमागून असेच 4 असणार आहे, 4 आणि 4 8 इथं असणार आहे, त्या मनात लिहायचं, 4 8 आणि 4 किती वेळा लागले, 8 आणि 16, आन्सर 16। आता दुसरा आहे, फक्त एक पृष्ठ रंगीत असणार, एक पृष्ठ रंगीत असणार, मी काय करतो बघा, दोन तुकडे पाडतो, याचे दोन तुकडे कुठून पाडायला लागलो बघा, हे असा मधातून असा तुकडा पाडला, एवढा भाग असा कुऱ्हाडीने तोडले, दोन कापले अशा बाजूला केले, वेगळे दोन वेगळे केले, पुढे फक्त एकच याचा सिरीज आहे, पाठीमागून एकच सिरीज आहे। आता मला सांगा, मनात कोणी आहे का याच्या, या पुढच्याला कुठेतरी कलर लागलाच ना, पाठीमागूनही पण प्रत्येक पहा, या रेषेच्या समोरच्याला कलर लागलेला आहे, या सगळ्यांना कलर लागलेला आहे ना, याला 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 या सर्वांना कलर लागलेला आहे। ठीक आहे, कोणता राहिला का याचा कलर, बिना कलरचा। आता मला सांगा बाळांनो, जर समोरच्यांना सगळ्यांनाच कलर, या रेषेच्या समोरचे जे आहेत ते सगळ्यांना कलर लागला असेल, तर पाठीमागून सगळ्यांनाच कलर लागला असेल, म्हणजे कोणी राहिलं का कलरचं, बिना कलरचं, म्हणजे एक पृष्ठ रंगीत आहे असे ठोकळे किती, तर एक पृष्ठ रंगीत आहे असे कोणता ठोकळा आहे का, एकही नाही, ते 0 ठोकळे, लक्षात यायला। त्याच्यानंतर आकृतीत एकूण किती ठोकळे आहेत, एकूण ठोकळे किती आकृतीत बघूया। आता पहिल्यांदा आपण डिवायडेशन बघू, हे पहिलं बुरुज आपलं समजायचं, काय करायचं आहे, हे पहिला भाग, दुसरा भाग आपण इथून असा करूया, हा भाग आपला दुसरा झाला, आणि हा भाग आपला कसा झाला, हा भाग आपला तिसरा भाग समजूया। ठीक आहे, लक्षात द्या। आता आपल्याला यायचे नाही, काय करायचे, पहिले रेड वाले बघूया किती आहेत ते, कल्पना करा, हे वरचा 4चा ठोकळा आहे की नाही, ए पहा काय म्हणाले, ए बी सी डी ई एफ जी एच, हे समोरचे ठोकळे किती झाले रे, एवढे 8 झाले, हे समोरचे किती झाले 8, आणि पाठीमागे किती असतील 8 आणि 8 किती झाले 16, म्हणजे ही बिल्डिंग एवढी जे बघितली तुम्ही, ही 16 ची झाली। आता बघा ग्रीन वाले बघायला आपण, ग्रीन वाले बघा, हे एक ग्रीन वाला भाग, हा 1 आणि 2, हे समोरून इकडे पहा, समोरून जर दिसत असेल 4 दिसायले काय समोरून, आणि समोरून 4 असतील तर पाठीमागे सुद्धा काय असतील 4 आणि 4, ग्रीन वाले किती झाले 8। आता पाहूया या रंगाच्या, पहा सिरीज काय लागली,
1 2 3 4 हे पहा समोरची लाईन 4 ची असेल तर पाठीमागे सुद्धा 4 असतील की नाही 4 आणि 4 किती झाले 8 पहा आता 8 आणि 8 16 16 आणि 16 32 म्हणजे आपले एकूण पोकळे किती आहे 32 लक्षात येतं